नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणं झाला अवघड। या दोन निकषांमुळे मिळणार नाही मदत। शेतकरी मित्रांनो, हे दोन निकष कोणते आहेत? कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई मिळत नाही आहे, सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक प्रत्येक विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलच्या व्हिडिओवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाईचे ट्रिगर व उंबरठा उत्पादनाची अट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मारक ठरली आहे। मागील खरीप हंगामात 153 कोटी जमा करून घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत अवघे 41 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। विशेष म्हणजे सोयाबीन हे पीक तर भरवशाच्या म्हशीला टोणगा ठरले आहे। सोलापूर जिल्ह्यात दरवर्षीच खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे। जसे खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे तसे पीक विमा क्षेत्रातही वाढ होत आहे। 1 रुपयात पीक विमा भरण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती, मात्र यामध्ये गडबडी झाल्याने शासनाने मागील वर्षी ही महत्त्वाकांक्षी योजना रद्द केली। आगाऊ रक्कम मोजावी लागली तरी पीक विमा भरण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे मागील वर्षी खरीप हंगामात दिसून आले। पीक विमा भरण्यासाठी लाखाने शेतकरी पुढे आले असले तरी नुकसान भरपाई हजाराच्या पटीत मिळत आहे। खरीप पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी उंबरठा उत्पादन मारक ठरत आहे। याशिवाय पीक विमा नुकसान भरपाईचे 5 पैकी 4 ट्रिगर रद्द करून उत्पादनावर आधारित नुकसान भरपाईचा एकच निकष ठेवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। यामुळे विमा कंपनीचे मात्र भले झाले असल्याचे चित्र दिसते। शेतकरी बांधवांनो, 3 लाख शेतकऱ्यांनी 2.5 लाख हेक्टरचा विमा भरला। खरीप 2025साठी जिल्ह्यातील 3,39,665 शेतकऱ्यांनी 2,52,546 हेक्टर क्षेत्राचा विमा भरणा केला होता। शेतकरी व शासनाने 153 कोटी 49 लाख रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते। जिल्ह्याचा सरासरी पाऊस 481 मिमी असताना मागील वर्षी प्रत्यक्षात एकूण 689.5 मिमी म्हणजेच 143 टक्के इतका पाऊस पडला होता। जवळपास 150% पाऊस पडल्याने सर्व पिकांचे नुकसान झाले होते। त्यामुळे यंदा पीक विम्याची अधिक नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा होती। पीक विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 54,000 शेतकऱ्यांना 41 कोटी रुपये मंजूर झाले असून काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगण्यात आले। जिल्ह्यात 1,36,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती। जवळपास सर्वच क्षेत्राचा विमा भरला होता, मात्र नरखेड मंडळातील 5,578 शेतकऱ्यांना 2 कोटी 78 लाख रुपये मंजूर झाले। पीक विमा नुकसान भरपाईसाठी अगोदर 5 ट्रिगर होते, त्यातील 4 निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। पूर्वीप्रमाणे 5 निकषांवर विमा नुकसान भरपाई मिळायला हवी तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे।